तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजे 360 कट्टा आणि कट्टा. आणि आज आपण आलो आहोत परळ सार्वजनिक उत्सव मंडळ परळचा महाराजा म्हणजेच बॅलन्सिंगचा राजा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. दादा, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी आपलं स्वागत करतो आपले सरचिटणीस म्हणजेच प्रतीक कदम, ज्यांची बुवा म्हणून खूप ख्याती आहे. जसं की गेल्या वर्षीसुद्धा आपण दादा आठवत आहे तुला असेल की याच ठिकाणी बसलेलो. खरं तर त्यावेळी गणपती सुरुवात पण नव्हती, फक्त गणपतीचे काही दिवस काही महिने आधी आपण बसलेलो याही चर्चा करायला की ह्या वर्षी काय. आणि गेल्या वर्षी मला असं वाटतं की सगळ्यांचंच एक्सपेक्टेशनच्या बाहेरचं असं झालेलं आहे की वाव फॅक्टर फक्त निघालेला आहे तोंडातून आणि सगळ्यांना आश्चर्य करून ठेवलेलं आहे त्या मूर्तीने आणि त्या संकल्पनेतून. तर मग दादा, ह्या वर्षी काय? सुरुवातीलाच पहिला माझा प्रश्न की ह्या वर्षी काय? सुरुवातीला तुम्ही आता गुगली टाकली, त्यावर उत्तर द्यायचं म्हणजे जे मागच्या वर्षी उत्तर मिळालं तेच, की जे ते काय अरुणदादा जे देणार ते आपण घेऊन येणार. मागच्या वेळेस पण आपला जो पहिला इंटरव्ह्यू झाला, आपलं बोलणं झालं, त्यावेळेस पण तुम्ही मला विचारलं, त्यावेळेस पण मी असो किंवा मंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेस सुजित चव्हाण, त्यावेळेस पण ते सांगितलं की अजूनही मूर्ती का आपली फायनल नाही. आज देखील आपली मीटिंग झाली अरुणदादाशी, सर्व झालं. आपलं पुढचा कार्यक्रम म्हणजे मूर्ती कसं काय करायचं, पाठपूजन, आगमनाची त्या तारखा वगैरे सर्व ठरल्या, पण मूर्ती काय हे अजून काय दादाने सांगितलं नाही. नेहमीप्रमाणे दादा म्हणाला पाठपूजन होऊ दे, त्यानंतर आपण ठरवू. आपण नेहमीसारखा त्याला प्रश्न केला, दादा ठीक आहे मूर्ती काही असेल ती त्यावेळेस आपल्याला कळेल, परंतु आपल्याला जे डेकोरेशन करायचं असते, बरोबर, बाजूला जी सजावट करायची असते, ती सजावट आपण ज्यावेळेस सजावटकार शोधतो, निदान त्याला तो विषय काय तो सांगण्यापुरती तरी आम्हाला विषय दे. बरोबर. तर ते सुद्धा दादा म्हणाला की तुम्हाला ह्या आठवड्यात मी ठरवून सांगतो. तर 2025 मधली सर्वात मोठी अचीवमेंट काय आपली? सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हटलं म्हणजे एक आपण स्वप्न बघतो ना आयुष्यात, की आपला एक गोल असतो आपला की मला ह्या गोष्टीपर्यंत पोचायचं आहे. मंडळाने देखील आपले भरपूर वर्ष ह्या गोष्टी डोक्यात ठेवल्या, कार्यकर्त्यांनी भरपूर वर्ष प्रयत्न केले आपल्याला ह्या गोष्टीपर्यंत पोचायचं आहे. ह्या गोष्टीसाठी आपण काही करायला तयार होतो. म्हणजे ह्या गोष्टीसाठी मला जेवढा वेळ देता येईल तेवढा मी मंडळाला देईन. माझ्याकडून जेवढं होईल तेवढे 100% मला 1001% मी देईन. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कार्यकर्ते दरवर्षी जेवढं आपल्या नव्हतं तेवढी आपले मंडळाला वेळ देत आहेत, मेहनत घेत आहेत, सर्व केलं. पण आज कुठेतरी इतक्या वर्षाचा जो म्हणतात ना ते फळ 2025ला ते स्वप्न जे घेऊन आम्ही चाललेलो ते कुठेतरी आम्हाला आज 82व्या वर्षी मिळालं आपल्या 2025ला. म्हणजे एक सार्थक झालं आयुष्यात की जे आज ज्यावेळेस आम्ही मंडळात काम करायला आलो, म्हणजे आज नाही म्हटलं तरी आज जन्मापासून आपण इथे आहे, परंतु ज्या वेळेसपासून आपल्याला उत्सव कळतोय, उत्सव कळल्यानंतर उत्सव कसा करायचा ह्या मंडळात आपण 3ऱ्या ते 4थ्या वर्षीपासूनच मंडपात येणं जाणं सुरू. त्यावेळेस काय लहान असल्यामुळे काय कळलं नाही. 7-8 वर्ष झालं त्यावेळेस कळलं उत्सव असतो, असा मंडळ असते, ह्या गोष्टी. मग या गोष्टी करत करत शेवटी मोठा झालो. वयाचे 18 वर्ष उलटले. त्यानंतर मंडळात इतर गोष्टी वर्गणी काढण्यापासून म्हणा, त्यानंतर जाहिराती मागायला जायच्या लोकांकडे, घरोघरी वर्गणी काढायला जा, रस्त्यावर फेरीवाल्यांच्या वर्गणी काढायला जा. ह्या कुठेतरी गोष्टी करत 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 आज कुठेतरी आपण पदावर आलो आहे. आज मंडळाच्या आपल्याला एक पायऱ्या कळल्या, एक स्टेप चढून आपल्याला जायचं आहे. बरोबर. त्या कळायला ह्या गोष्टी करत असताना एकच होतं की मंडळ कसं मोठं होईल. आज असंख्य कार्यकर्ते आहेत. कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनात हा विचार नाही आहे की मी आज मंडळासाठी करतो, माझ्यासाठी मंडळ काय करेल. काही नाही, ते निस्वार्थीपणे आपलं काम करत आहेत. मी मोठा होण्यापेक्षा माझं मंडळ कसं मोठं होईल. माझं मंडळ मोठं झालं तर मी माझ्यासाठी काम करेन तर माझं एकट्याचं नाव मोठं होईल. पण मी मंडळासाठी काम करता माझ्यासोबत जे अजून 10 लोक फिरतात ते 10 लोक पण मोठे होणार. म्हणजे आपोआप मंडळ मोठं झालं की मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा आपोआप मोठे होत आहेत. ती गोष्ट आपल्याला गेल्या वर्षी घडून आली. म्हणजे त्या गोष्टीचं आपल्याला एक समाधान झालं की आज
माझ्यामुळे आज आज कुठेही जातो एक अभिमान वाटतो, ज्यावेळेस लोक बोलतात की हा परजा महाराजा कार्यकर्त्या. गेल्या वेळेस बॅलन्सिंगचा जो राजा होता हा तिथे राहतो, हा तिथला कार्यकर्ता आहे. आज कुठेतरी ते मनाला समाधान आहे की 2 लोक आपल्याला ओळखतात या बाप्पामुळे. खूप खूप मोठी अचीवमेंट आहे. भरपूर. आणि ते कौतुक करावं खरं तर मित्रांनो तितकं कमी आहे, कारण आपण ना पडद्या पुढची आज एक परत गोष्ट पाहिलेली आहे. जर मी पुढे एक जातो दादा, की आम्ही पूर्ण तो एक सिनेमा पाहिला आहे, पण ह्या सिनेमा बनण्यामागे जे आपले कार्यकारिणी मंडळ आहे, जे मंडळातली तरुण मुलं आहेत, त्यांचा काय हातभार आहे. आणि खरं तर असं म्हणेन की जर ती तरुण पिढी आहे तरच आपलं मंडळ कुठेतरी आहे. तर दादा त्यांची एक मेहनत जर मला ऐकावं लागेल, कारण की आम्ही पाहिलेला गणपती आहे की इतका 2 ते 3 टनाचा यावेळी मूर्ती निघाली, पण तो तितका सांभाळायचा होता, तितकी ती आपल्याला मूर्ती जपायची होती. कारण ज्यावेळी तो कारखान्यातून निघाला त्यावेळी तो क्राऊड, त्याशिवाय इतका मोठा पल्लाचा फेऱ्या मारून पुन्हा आपल्या मंडपात येऊन त्याला बसवणं, पुन्हा 12 दिवस 10 दिवस तरी त्याची पूजा करून पुन्हा त्याला विसर्जना मार्गावर त्याला व्यवस्थित घेऊन जाणं, ह्यामध्ये हातभार, हे तुमचा मॅनेजमेंट, ही तरुण मुलं तुमची कशी काय आहेत? नक्कीच त्या गोष्टीसाठी आपल्या मंडळाचं सर्वात प्रथम म्हणजे मंडळाचं एक कौतुक वाटते की मंडळ आज आपल्याकडे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आपले विश्वस्त मंडळ आहे. बरोबर. आज नाही म्हटलं तरी त्या लोकांनी हा उत्सव जो आपला पूर्वीपासून हे लोक करत आले, आज त्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो. त्या लोकांनी आम्हाला शिकवलं मंडळ कसं चालते, कसं चालवायचं, लोकांशी कसे संबंध जोडले जातात, या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला जवळून दाखवल्या. आणि नंतर कसं झालं की मंडळात आपल्या आहेत ना मधल्या 2 पिढ्या नाहीत. साहजिक आहे, प्रत्येकजण आपल्या संसारात घराच्या कामकाजात व्यस्त असतो, प्रत्येकाला वेळ देता येत नाही. आपण कोणाला असं म्हणजे आपण ब्लेम करू शकत नाही की हा आला नाही, ते ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला आज वेळ देता येतोय म्हणून मी दुसऱ्याकडनं अपेक्षा करू शकत नाही. मला देतोय, मला आवड आहे, मी देतोय. कौतुक या गोष्टीचं वाटते की जे आता मंडळ जे सांभाळत आहेत, म्हणजे तुम्ही जे म्हणालात की आज यंग पिढी, आज आपल्या मंडळात जी मेन डिसिजन मेकर म्हणून जी आपली कार्यकारिणीची टीम असते, म्हणजे उत्सव हा 11 दिवसाचा आहे, पण ह्याची तयारी आपली जून महिन्यापासून सुरू होते. जून महिन्यापासून सुरू झाल्यानंतर विसर्जन होईपर्यंत जेवढ्या गोष्टी घडतात, या गोष्टींचा एक निर्णय घेतला जातो की कुठली गोष्ट कशी करायची, कशी. हा जो निर्णय घेणारी ही जी कमिटी आहे ना, ही तुम्ही आज नाही म्हटलं ना तर आज आपली 25 लोकांची कमिटी आहे. त्या 25 मधले 2-3 लोक सोडले तर उरलेले 20-22 लोक आहेत ना, ते 35च्या खालचे आहेत, म्हणजे 35 वर्षाच्या खालचे आहेत सर्व. आज आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. 2013 साली ते सरचिटणीस म्हणून पदावर आले. 2013ला तेव्हा मंडळाचं 17वं वर्ष होतं. ते पदावर आले त्यावेळेस त्यांचं वय होतं 27. 2017ला मंडळाचं 74वं वर्ष, तेव्हा त्यांची नेमणूक अध्यक्ष म्हणून झाली आणि त्यांच्या जागी मग सरचिटणीस म्हणून मी आलो. त्यावेळेस माझं वय होतं 23. म्हणजे आमच्या ह्या जोडीला आज ह्या वर्षी सुजित चव्हाण अध्यक्ष आणि प्रतीक कदम सरचिटणीस म्हणून आमच्या या जोडीला हे 10वं वर्ष आहे. म्हणजे कुठेतरी आज कार्यकर्त्यांचा एक विश्वास आहे. आणि साहजिक आहे, मंडळ काय फक्त पदाधिकाऱ्यांच्या जीवावर चालत नाही. म्हणजे तळागाळातला, म्हणजे नाही म्हटलं तरी तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असाल मंडपात एक 4-4 वर्षाची मुलं तिथे रांग सोडायला, लोकांना अटेंड करायला उभी होती. म्हणजे हे मंडळ नुसतं पदाधिकाऱ्यांच्या जीवावर नाही चाललंय. एक 4 वर्षाचा लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या वयोवृद्ध लोकांच्या जीवावर हे मंडळ उभं आहे. आणि मंडळाचं कौतुक एवढंच आहे की मंडळाच्या मागे कुठलाही वरदहस्त नाही. म्हणजे एखादा एक गॉडफादर असतो आपल्याला, की कुठलीही गोष्ट करताना एखाद्याचा आपल्याला साथ असते, एखाद्याचा शब्द असतो, पाठिंबा, की तू बिंदास तुम्ही काही करा, मी आहे, असं बोलणार आपल्या मंडळात कोण नाही. हे मंडळ हे पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर आहे. म्हणजे कार्यकर्ते एकमेकांना धीर देत असतात, मी आहे, आपण आहे, आपण करू. त्यामुळे हां, युनिटी आहे. एक मीपणा कुठे नाही, आपण मंडळ म्हणजे आपण सर्व ह्या गोष्टी करू. तो आपण, तो जो शब्द आहे ना, तो कुठेतरी आम्हाला तो तिथे जाणवतो. आपण, मी नाही इथे, आपण आहोत. ह्या आपण सर्व एकत्र चाललो, आपण एकत्र मंडळ घेऊन चाललो आहे. त्यामुळे ती यंग पिढीचा आणि जे आपले विश्वस्त आहेत, आपले
जे ज्येष्ठ कार्यकर्ते यांची वेळोवेळी आम्हाला साथ असते. म्हणजे कोणताही निर्णय घ्यायचा असला नक्कीच त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. बरोबर. त्या त्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतो सर्वप्रथम त्यांच्याकडे जातो, त्यांना परिस्थिती समजावून सांगतो. त्यावर त्यांचे जे सल्ले असतात नक्कीच त्या सल्ल्यांशिवाय हा उत्सव होऊ शकत नाही. ते सल्ले सगळे लक्षात घेऊन त्यानंतर जी पुढे ठरणारी दिशा आहे ती जी आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ही यंग पिढी तीच सर्व डिसिजन घेते. आणि जो तुम्ही म्हणालात की जो पडद्यामागचा लोकांना दिसणारा परळचा महाराजा बॅलन्सिंग दिसला, बाहेर आला दिसला, पण आगमनाचा फेस ठीक होता. आपला आगमनाचा जो पट्टा होता गणपती वर्कशॉपपासून आपल्या मंडपापर्यंत आणायचा आहे तो एक जास्तीत जास्त 1 ते 1.5 किलोमीटरचा आहे. आपली जी मिरवणूक आहे 1 ते 1.5 किलोमीटरमध्ये होते, त्या पलीकडे नाही. त्या गोष्टी ठीक आहे. आता आपला एरिया म्हटल्यावर आपला गणपती वाजत गाजत आणतोय आपण, गर्दी आहे, त्या गर्दीतून वाट काढत येणार, ती 4-5 तासाची मिरवणूक होते. परंतु मेन मोठा टास्क जो आपण म्हणतो ती आपली होती ती विसर्जन. विसर्जनमध्ये आपल्याला होते ते मेन 2 गोष्टी आपल्या महत्त्वाच्या होत्या. एक तर चिंचपोकीचा ब्रिज आणि दुसरा म्हणजे आपला गिरगावचा ब्रिज. भरपूर लोकांनी आम्हाला त्यावेळेस सल्ले दिले, त्यांचा देखील आभार. कारण कसं आहे, प्रत्येकजण कोणतरी आपुलकीने सांगत असतो. कारण आज आपलं जसं मंडळ तसं त्यांचासुद्धा मंडळ आहे, त्यांच्यासुद्धा गोष्टी, त्यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे, ते काहीतरी अनुभव आपल्याशी सांगत असतात. त्यांनीसुद्धा आम्हाला खूप लोकांनी आम्हाला सल्ले दिले, छान छान सल्ले दिले की तुम्ही गणपती ज्यावेळेस आपला महाराजा चिंचपोकी ब्रिज चढेल, उतरायची वेळ तेव्हा तुम्ही उलटा करून उतरावा, जेणेकरून बॅलन्सिंगचा जो पार्ट आहे गणपतीचा पुढे जो झुकला आहे तो उलटा करून आला तर बॅलन्सिंग मागे राहील, ट्रॉली आरामात उतरेल. तर सर्वांनी ठरवलं, म्हटलं ठीक आहे. जशी आपली विसर्जनाच्या आदल्या दिवशी आपली मीटिंग होते, विसर्जनाची पूर्वतयारी, त्याच्यात आपल्या सर्व गोष्टी ठरतात की कुठल्या ठिकाणी आपल्याला कसं जायचं आहे, कसं नाही. परत आपली एक 5-6 लोकांची कमिटी आहे, ती आपली ह्या मंडपापासून गिरगाव चौपाटीपर्यंत जो आपला विसर्जनाचा मार्ग आहे त्याची रेखी करून येतात की कुठे झाड आहे, कुठे वायर आहेत, कुठे खड्डे आहेत रस्त्यावर, मग कुठनं आपल्याला ट्रॉली चालवायची आहे, मिरवणूक कशी न्यायची आहे. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यावेळेस ठरवलं होतं की ज्यावेळेस आपण चिंचपोकी ब्रिजवर जाऊ तिथे जाऊन ठरवू की मूर्ती सरळ खाली उतरवायची की उलटी उतरवायची. पण त्यावेळेसचा जो जोश, तिथलं जे नियोजन होतं आणि तिथला जे आपला महाराजाचा रथ चालवतात त्या लोकांवर जो विश्वास होता, त्या विश्वासावर आपण ठरवलं की नाही, आहे तसाच न्यायचा. आज जर आपण आगमनाला आणला, त्यानंतर 10 दिवस त्याची पूजा केली, आपण मनोभावे त्याची सेवा करतोय. आज कुठेही ह्या गोष्टीत आपल्याला विघ्न आल्याने त्याची कृपा आहे, तर ह्या पुढे सुद्धा येणार नाही. आपण नेगेटिव्ह गोष्टी डोक्यात घेण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह चालतो, तर हा डिसिजन सुद्धा पॉझिटिव्हलीच घेऊया. तर त्या ह्याच्यात तो गणपती आपण सरळ उतरवला आणि तो सक्सेस झाला. तिथे जिंकलो की जर आपण हा ब्रिज उतरलो तर चौपाटी पण आपण सहज आता पोचू शकतो. आणि त्या गोष्टीसाठी भरपूर म्हणजे जी रिस्क म्हणतात ना, जी रिस्क, ती रिस्क घेणं ते आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर. तो ब्रिज आहे तसा एकदम रिस्की. हो. पब्लिक पण खूप आहे त्यावर. पब्लिक खूप आहे आणि तो टर्न आहे ब्रिज, तो सरळ नाही. सरळ पण. तुम्ही सरळ राईटला जाता, नंतर परत लेफ्ट मारून उतरायचं आहे. तर त्या ब्रिजवर जात असताना आता किती कार्यकर्ते, आता पोलीस लोक पण त्यावेळेस अर्ध्या पार्टमध्ये लोक सोडतात. गणपतीचा ब्रिजवर असेल तर पब्लिक मागे थांबवतात, गणपती खाली उतरल्यानंतर, ट्रॉली खाली उतरल्यानंतर बाकीचा पब्लिक सोडतात. पण त्यावेळेस पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार आहे की आम्हाला जेवढी मॅन पॉवर हवी होती तेवढी आम्हाला त्यांनी जायला दिली. आमचा जे आपलं मंडळाचं ठरलं होतं की भले आपल्याला तिथे अर्धा ते पाऊण तास लागू दे, पण आपण गणपती हळूच न्यायचा. त्या गोष्टीसाठी देखील आपलं पोलीस प्रशासन असेल, वाहतूक पोलीस असतील, त्या सर्वांनी आपल्याला चांगलासा त्यावेळेस आपल्याला मदत केली. आपण तो ब्रिज चढून उतरायला 25 ते 30 मिनिटे घेतली. पण त्या गोष्टीसाठी त्या लोकांनी इतर जे गणपती मागे होते त्यांना रिक्वेस्ट करून थांबवलं आणि आपल्याला सुरळीतपणे खाली उतरायला दिलं. जर मी आठवणीतला जर एक किस्सा विचारला जाणार 2025 मधला, तर तो माझ्या मते हा असेल की तो अंगावर खरंच काटा आणणारा क्षण आहे.
की इतकी डेअरिंग करणं, इतकी रिस्क घेणं. आणि हे त्याच्यामुळेच खरं तर दादा शक्य आहे, कारण की इतका क्राऊड खरं तर आपल्या सोबत उभा आहे ह्याचमुळे. आणि माझ्या बाप्पाचा आशीर्वाद आहे तो. या आता येणाऱ्या नवीन सदस्यांसाठी काय सल्ला आपला? नवीन येणाऱ्या सदस्यांसाठी सल्ला म्हणजे असा काही खास नाही, पण कसं आहे की प्रत्येकजण ज्यावेळेस मंडळाशी जोडायला जातो, ह्यातले म्हणजे माझा तरी आपल्या मंडळाचा एक अनुभव आहे की ज्यावेळेस मंडळ मोठं होते ना, तेव्हा 100 कार्यकर्ते तुमच्याकडे धावून येतात सभासद व्हायला. त्याच्यातले 80% तर असे असतात ना की फक्त आज बाप्पाचं नाव मोठं आहे. माझ्याकडे जर ह्या मंडळाचा आय डी असेल तर मी ताटमानेने बाहेर ते आय डी दाखवतो की माझ्याकडे आज परचा महाराजाचा आय डी आहे. खरी गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे, परंतु तुम्ही त्याचा गैरवापर करता. तुम्ही इतर मंडळात तो गणपती बघायला जाता, ते तुम्ही ओळखपत्र दाखवता. तर प्रत्येक मंडळाची तशी स्थिती नसते त्यावेळेस. आता आपल्या इथेच मागच्या वर्षी जी झालेली गर्दी, त्या गर्दीत बहुतेक आपण आपापसात जे आपल्या इथले रहिवासी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा वाद होत होते. कारण आपली जी मूर्ती पाहण्यासाठी जो परचा महाराजा बॅलेन्सिंग, ते स्वतःच्या डोळ्याने पाहण्यासाठी आज जगभरातून लोक येत होती. तर त्या लोकांमध्ये आज ते लोक 2-2 तास लाईनीत राहून दर्शन घेण्यासाठी लाईन लावत आहेत. आणि कोणतरी आपलं ओळखीचं येतोय, माझे 4 माणसं. आणि ते आय डी घेणारे मेन ह्याचसाठी असतात की माझे कोणतरी 4 लोक गणपती बघायला येतील, तर माझ्याकडे आय डी आहे, ओळखपत्र आहे, तर मी त्याच्यावर त्या लोकांना सोडेन. तर ह्या गोष्टीचा त्रास मंडळाला होतो. त्यांच्या येण्याबद्दल काय नाही, आनंद आहे आम्हालासुद्धा, आमच्यासोबत 4 माणसं जोडली जातात. परंतु सांगणं एवढंच आहे की त्याचा गैरवापर करू नका. आज तुम्ही मंडळाकडे येताय सभासद व्हायला, मंडळ तुमच्याकडे कार्यकर्ता म्हणून बघते. मंडळ जास्त अपेक्षा नाही करत, पण मंडळ निदान एवढी तरी अपेक्षा करतो की 24 तासातले निदान 4 तास तरी तुम्ही तिथे थांबा. तुम्ही ते ओळखपत्र घेणार आणि त्याचा वापर तुम्ही इतर गणपती बघण्यासाठी करणार, त्या गोष्टीला अर्थ नाही. कसं होतं, त्यामुळे त्या मंडळांशी ते आता एखाद्या मंडळात गेले, त्या मंडळात जर त्यांना सोडलं नाही, प्रत्येक मंडळाची आपापली एक त्यांचा प्रोटोकॉल असतो. आता त्यांचे पण काहीतरी नियम आहेत. त्या जर नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही काय करत असाल तर साहजिक आहे ते मंडळ तुम्हाला सपोर्ट करणार नाही. मग ज्यावेळेस तुम्हाला सोडत नाही तर तुमचा इगो हट होतो की मला सोडलं नाही ते. मग ते लोक आपल्याला फोन करतात, अरे मला इथे सोडलं नाही. काय होते ह्यामध्ये, उगाच त्या मंडळामध्ये वाद होतात. कोणतरी मग आपल्या इथले असतात, प्रत्येक मंडळात असतात त्याचे 1-2. मग त्यांना कुठेतरी वाटतं, अरे माझ्या जर कार्यकर्त्याला तिथे सोडत नाही, मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे सोडत नाही. पण ह्या गोष्टी कोण करतात, ज्यांना माहीत नसते ते. आज आपल्या मंडळातले जे कार्यकर्ते आहेत, जे म्हणजे आपल्यात नाही इतर कुठल्याही मंडळातले, जे तिथले मंडळात खरंच कामासाठी आले, ते कार्यकर्ते त्या मंडळातून त्यांना वेळच नसतो बाहेर जाण्याचा. हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, कारण की आम्ही लास्ट इयर पूर्ण 10 दिवस आम्ही इथेच होतो. कारण प्रत्येक आमच्याच जिव्हाळ्याचा आता खरं तर हा विषय झाला. नाही, कसं आहे, आता मागच्या वेळेस जे आपल्या इथे जे चित्र उभं राहिलेलं, आज कार्यकर्त्यांबद्दल कुठेतरी खंत वाटते की बिचारे 2-2 तास, 24 तासले फक्त 2 तास झोपत होते घरी आणि परत येत होते खाली. का तर कुठेतरी आज त्यांना पण वाटत होतं की गणपती बघायला लोक येतात, पण त्या लोकांची काळजी घेणं आपलं काम आहे, कारण ते आपल्या मंडळाकडे येत आहेत. आज आपण जी गोष्ट अरुणदादांनी जी आपल्याला बनवून दिली आहे, जो घडला आहे, ते बघायला जगभरातून लोक येतात. तर त्या लोकांना गैरसोय होऊ नये. आज कुठेतरी आपल्या मंडळाचं नाव मोठं होतं, त्या मंडळाच्या नावाला दाग नाही लागला पाहिजे. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन कार्यकर्ते 2-2 तास झोपत होते फक्त. त्यांचं सर्वात प्रथम मोठं कौतुक आहे की प्रत्येकजण आपला काम धंदे सांभाळून ह्या सर्व गोष्टी करून आज मंडळाला वेळ देत होता. तर इतर लोकांना जे तुम्ही म्हणालात जे बाहेर नाही येतात, तर माझं तर वैयक्तिक मत आहे की तुम्ही या, तुमचं नक्कीच स्वागत आहे. परंतु तुम्ही ह्या गोष्टींचा गैरफायदा घेऊ नका, जेणेकरून कुठल्या तरी 2 मंडळात चांगले संबंध असताना त्यात तडा जातात. की कसं होते, मला इथे सोडलं नाही म्हणून मी माझ्याकडे सोडणार नाही, ह्या गोष्टीला अर्थ नाही. आज प्रत्येक मंडळाशी संबंध चांगले असतात. हे संबंध तुटण्यामागचे कारण हे असतात की जे कोणतरी आपले हौशी कार्यकर्ते येतात बाहेरनं, त्यांना मंडळातले संबंध माहीत नसतात की ह्या मंडळाची संबंध कसे. फक्त एक छोटासा वाद असतो की मला सोडलं नाही, ह्यावरनं मंडळाचे संबंध खराब होतात. तर ह्या गोष्टी कुठेतरी घडू नये
त्या गोष्टीसाठी हाच नक्की सल्ला असेल की तुम्ही येताय तर तुम्ही मनोभावे या, तुम्ही सेवा करण्यासाठी म्हणून या, ना की आज मंडळाचं नाव मोठं आहे तर त्या मंडळाच्या नावावर मला इतर मंडळाचे गणपती बघायला भेटतील. या गोष्टीसाठी कृपा करून कोणत्याही मंडळाकडनं अपेक्षा ठेवू नका की आपण ह्या मंडळाचं आज ID बनवलं तर मला इतर गणपती बघायला मिळतील. आज मंडळ तुम्हाला स्वतःच्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून ते ID देते. मंडळ तुम्हाला सांगत नाही की 10 दिवस इथे तू पूर्ण वेळ राहा, तुला जसं जमेल तुझ्या कामकाजातून वेळ मिळेल तसा तू वेळ दे, पण त्यातही जे 2 ते 4 तास तुम्हाला देण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला ते ओळखपत्र घेऊन अर्थ नाही या गोष्टीचा. तर दादा या 10 दिवसात एक फनी मुवमेंट असेल की ती आम्हाला सांगू शकता? फनी मुवमेंट आता म्हणजे नक्की 10 दिवसात त्या भरपूर आता गोष्टी आहेत. म्हणजे आपण मंडळात असे वावरतो इकडे तिकडे, कोण ना कोण काही ना काहीतरी फनी मुवमेंट करत असतात. आणि या 10 दिवसामध्ये तुमच्यावर प्रेशर तर असतं, हे प्रेशर आम्हाला मध्ये माहिती आहे. तुम्ही घेता. पण त्यामध्ये कुठेतरी एक आनंदाचा एक किस्सा होऊन जातो दादा. तो काय होता? आनंदाचा किस्सा म्हणजे तोच होता की आपला जो मागच्या वर्षीचा तुम्ही 2025 सोडा, 2024ला देखील आपल्याकडे गर्दी, पण 2023 पर्यंत आपल्याकडे म्हणजे एवढी लोक पाहायला येत नव्हती. मुलं आरामात बसली आहेत, कार्यकर्ते आरामात मंडपात बसले आहेत, जो तो म्हणजे आपल्या मर्जीने त्यांना सर्व करायला मिळत होता. म्हणजे चला इतर गणपती बघून येतोय, माझे मित्र परिवार त्यांच्यासोबत आज खेतवाडीत गेलो, लालबागचे गणपती बघितले, पुढे चेंबूरला जाऊन बघितले. आज भरपूर कार्यकर्ते त्यावेळेस बोलायचे की आपल्या इथे कधी गर्दी होणार, केव्हा गर्दी होणार. भरपूर कार्यकर्ते जिथे की मला पण कुठेतरी पास फाडायला बसायचं आहे. आज तो आनंद एक सांगायचा म्हणजे आज ज्यावेळेस जी गर्दी झाली ते बिचारे कार्यकर्ते रोज सदरा लेंगा गळ्यात ओळखपत्र घातलं आणि लाईन सोडायला उभे. त्यातल्या 2-3 कार्यकर्त्यांना मी नेहमी असंच फेरी मारतो जेव्हा बाहेरचं बघायला. नेहमी त्या 2 कार्यकर्त्यांना एकच म्हणायचो की घ्या, तुम्हाला गर्दी हवी होती ना घ्या. त्यावेळेस ते कार्यकर्ते हादरते, नाही तर आता बस झाला, मन भरलं. काय अनुभव आहे तो ह्या वर्षी कळला गर्दीचा. हा तो गमतीचा भाग आहे, पण त्यांची मेहनत होती आणि प्रत्येकाची इच्छा असते की जसं झालं. आणि ह्यामागे कारण काही नाही, ह्यामागे फक्त एकच कारण होतं की जो पूर्वी लालबागचा उत्सव होता, आपल्याकडे जी लोक मनोभाव येत होती ते परत कशा आणता येतील ह्या गोष्टीवर जास्त आम्ही भर दिला. हां, आणि मुळात आपल्याला जरी आज बॅलन्सिंग केलं आहे पण आपण आपली संस्कृती आणि परंपरा कुठे सोडायची नाही. कारण लालबाग परळ हे गणेशोत्सवाची पंढरी म्हणून बघली पाहिजे जाते, आणि त्या पंढरीत आपण आपली परंपरा आणि संस्कृती सोडून चालणार नाही. त्याशिवाय दादा जरा येतो की आता जितकं तुम्ही सांगता की आपल्या यावर्षी गर्दीचा विषय भरपूर झाला, पुढच्या वर्षी म्हणजे ह्या आता जे येणारं वर्ष आहे याच्यामध्ये लोकांचे खरं तर दुप्पटीने अपेक्षा वाढलेल्या आहेत बघायला गेलं तर. आणि ह्या वर्षी तर आता काय सांगू नाही शकत की काय येणारं चित्र, पण जे काही चित्र असेल त्याला भरपूर प्रतिसाद येणार आहे. तर आपण आता पूर्वतयारीमध्ये काय आहोत? कारण यावेळी लाईन कसं आपण सोडणार आहोत किंवा जे आपण भोजन वाटप करतो त्याचंही आपलं भरपूर कौतुक झालं होतं. तर अजून यावेळी मोठ्या प्लॅनिंगमध्ये आपण किती उतरतोय? नक्कीच यावेळेस आपण वेगळी तयारी केलेली आहे. त्याकरिता आपण मंडप वाढवतो आहे. ज्यावेळेस मागच्या वेळेस आपण पाहिली असेल तर एकच रांग होती आपली दर्शनाची, तर ह्यावेळेस आपण ते पूर्ण मंडप घेतोय जेणेकरून जिथे आपण मागच्या वर्षी जर एका रांगेत 100 लोक उभे राहतात तर यावेळेस नाही म्हटलं तरी त्या रांगेत 500 लोक उभे राहतील याची सोय आपण करतोय. जेणेकरून पाऊस आला, काही धावपळ झाली, कोणाला काही त्रास होणार नाही ह्या गोष्टी लक्षात येतोय. त्यानंतर कसं होते, आज आपला मंडळ आहे, आपल्या इथले स्थानिक लोक आहेत किंवा आपल्या इथे कोणतरी ओळखीचे आपले जे कोणतरी नातेवाईक येतात, मित्र परिवार येतात. ज्यावेळेस जी आपली नॉर्मल कॉमन दर्शन लाईन आहे त्या दर्शन रांगेतून जेव्हा लोक 2-2 तास उभे राहून जात असतात तर त्यांना त्या रांगेतूनच कोणतरी आपले रहिवासी त्यांना सोडावं लागते, ही लाईन थांबून, ही रांग थांबून. त्याच्यानंतर ओळखीचे मित्रपरिवार येतात त्यांना सोडावं लागते. मग त्या गोष्टीमध्ये ते जे रांग सोडायला कार्यकर्ते असतात त्यांच्यासोबत त्या भाविकांची नक्की तिथे भांडणं होतात की आम्ही 2 तास रांगेत उभे आहे, तुम्ही आम्हाला सांगू त्यांनी आत्ता आले. त्याकरिता आपण वेगवेगळ्या टप्प्यात आपण रांगा सोडणार की जेणेकरून जो भाविक
रांगेत उभा आहे त्याला कोणतीही अडचण होऊ नये. म्हणजे एखादा आपल्या इकडे कोणी म्हणा सेलिब्रिटी आला, आपले जे हितचिंतक वर्गणीदार नेते मंडळी असतात, कोणी आला, त्यांच्यासाठी आपण वेगळा गेट बनवतोय, जेणेकरून कोणी आला तरी ही दर्शन रांग आहे ती थांबवता येणार नाही आणि ती थांबणार नाही. त्या लोकांना विनाकारण जर ऑलरेडी माणूस जे त्या गर्दी अभावी ती लोक 2-2 तास रांगेत उभे आहेत, तर एखादा नेता आला आपला किंवा कोणतरी रहिवासी आले तिथले, तर त्यांच्यासाठी 2 तास थांबलेल्या माणसाला अजून का थांबवा. त्याचं जे दर्शन चालू आहे त्याला ते आहे ते मिळणार, त्याची अडचण ह्यांना होणार नाही, ह्याची अडचण ह्यांना होणार नाही. ह्या गोष्टी सर्व लक्षात घेतो आहे. त्यानंतर आपण जेवणाचा थोडं बाजूला न्यायचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून उत्सवाच्या दरम्यान त्या गर्दीमध्ये ती रांग येणार, त्या गर्दीमधनं त्यांना ती वाट काढून मंडपात जावं लागते किंवा धक्काबुक्की लागून ते जे आपलं भोजन असते, अन्नदानचा सुरू असते आपला महाप्रसाद, तो कुठेतरी सांडेल तिथे. ह्या गोष्टी लक्षात घेता तो एका बाजूला आपण त्यासाठी वेगळा मंडप करायचा आपला प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून आपला जो महाप्रसाद असतो शेवटचे 5 दिवस तो एका बाजूला जाईल, जेणेकरून आपलं जर ज्या भाविकांचं दर्शन होईल ते मंडपातून थोडे बाजूच्या मंडपात जाऊन तो अन्नदानाचा स्वाद घेतील. तर आता आपलं मंडळ समाजकार्य खूप करतं, तर ह्या पुढे तुम्ही काय असं उपक्रम राबवणार आहात की जेणेकरून आपल्या जसं तुम्ही लास्ट इयर सुद्धा आपल्याला सांगितलं की आपण एक मंडळाच्या अंतर्गत उपक्रम राबवतो सामाजिक, जसं अजून पुढे जाऊन काय करायचा विचार आहे का? कारण की आता मंडळ भरपूर मोठं होत चाललेलं आहे, प्रगतीच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी जसं आपण कॅन्सर पीडित मुलांसाठी आपण मॅरेथॉन राबवली होती. नाही, नक्कीच मंडळाचा वर्षानुवर्षे एकच प्रयत्न आहे की आपण हा उत्सव, हे मंडळ उत्सवापुरती मर्यादित नाही ठेवायचं. ही पूर्वीपासून आम्हाला एक दिलेली शिकवण आहे. आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ पदाधिकारी असतील, आम्हाला सुरुवातीपासून म्हणजे एक म्हणतात ना, लहान मुलाला बाळकडू दिलं जातं, त्यानुसार मंडळात कार्यकर्ता जो मंडळात सामील होतो त्यावेळेस त्याला एक, जेणेकरून जो ह्या ज्या गोष्टीमध्ये तो वावरायला लागतो ना, त्यावेळेस सर्वप्रथम ते सांगितलं जाते की आपलं मंडळ हे उत्सवापुरती 11 दिवसापुरती मर्यादित नाही, तर मंडळाद्वारे आपण लोकांच्या घरोघरी कसे पोचू, मंडळातर्फे त्यांना काय देता येईल या गोष्टीवर भर द्या. उत्सव आहे नक्कीच, आज उत्सवामुळे आज मंडळाचं नाव आहे, मग त्या नावाचा कुठेतरी उपयोग करून लोकांना त्याचा काहीतरी फायदा होईल, त्याचा काहीतरी नफा होईल की ह्या मंडळाद्वारे मला ह्या गोष्टी मिळाल्या, ह्या गोष्टीवर जास्त भर देतो आहे. त्यामुळे जसे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सध्याच्या मनात वेगवेगळ्या आयडिया येत असतात की आपण ह्या गोष्टी करू, इथे ते ह्या गोष्टींची गरज आहे, अशी ह्या गोष्टी येत असतात कार्यकर्त्यांच्या स्वरूपात. त्या त्यांच्या डोक्यात ज्या मनात विचार येतात त्यानुसार घेऊन येत असतात. त्या गोष्टीवर आपण बसून चर्चा करतो, जेवढा आपल्याने शक्य होईल तो तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करतो. तर दादा जरा एक थोडा एक पाठी जातो बघा की आत्ता लोकांनी बॅलेन्सिंग मूर्ती पाहिलेली आहे, पण आम्ही तो पाहिलेला गणपती होता की 2023ला सुद्धा, की ज्यावेळी घोडे होते 3 पुढे आणि पाठी चंद्र होता इतका, आणि त्यावेळी सुद्धा मूर्ती हलकी बॅलेन्सिंग होती. त्यानंतर पुन्हा त्या शंकराच्या खांद्यावर महाराज विराजमान झाले होते. तर त्या गणपतीचा अनुभव एकंदरीत कसा होता? मुळात ती जी घोड्यावरचा जो परचा महाराजा होता 2023 सालचा, तो सुद्धा बॅलेन्सिंग होता. ती मूर्ती कमरेतून झुकलेली होती. फक्त फरक काय होता, ते जे पुढे घोडे होते, तर आपण समोरून ती मूर्ती बघताना आपल्याला एवढी वाटत नव्हती की मूर्ती एवढी झुकली आहे कमरेतून. ती मूर्ती ज्यावेळेस आपण बाजूने बघत होतो ना, त्यावेळेस ती कळत की ही मूर्ती सुद्धा वाकलेली आहे, कमरेतून ही वाकली आहे. पण ती मूर्ती समोरून ते घोडे असल्यामुळे फक्त मूर्तीचा चेहरा दिसत होता. ती मूर्ती पूर्ण दिसावी म्हणून आपण त्यावेळेस ब्रिज केला होता की जेणेकरून दर्शन वरून लोकांना घेटेल आणि लोकांना वरून कळेल की नक्की मूर्ती कशी आहे ती. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी आला आपलं शंकराच्या म्हणजे वडिलांच्या खांद्यावर उभा आहे. ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की मूर्तीची त्यावेळेस हाईट भरपूर झालेली, बरोबर, आणि त्यावेळेस सुद्धा असाच कॉन्सेप्ट होता आपला. अरुण दादाशी बोलणं की काय करायचं. त्यावेळेस दादा म्हणाला की असं आपण तो त्रिपुराचा वध होता तसं काहीतरी करू. शेवटच्या मुमेंटपर्यंत ते ठरलं नव्हतं की महाराजाच्या खाली कन्सेप्ट का असेल, म्हणजे कशावर असेल. शेवटच्या मुमेंटला दादा म्हणालेला की आपण
महादेव दाखव्या, जेणेकरून वडील आणि मुलगा हा कुठेतरी राक्षसाला मारायला निघालाय. तो शेवटच्या मुमेंटला म्हणजे आगमनाच्या 4 ते 5 दिवसा अगोदर तो ठरला की आपण असं अशी मूर्ती खाली करूया. मित्रांनो तुम्हाला कळतंय ह्या वर्षी तुम्हाला शेवटच्या दिवशीच कळणार आहे. तर आता जरा ह्यालाच एक साधारण घेतो की जसं मित्राने बोलला आपल्या की आता ना एक ट्रेंड सुरू झाला आहे गणेशोत्सव म्हटलं की सध्या रीलसाठी एक त्यांचा एक कॉन्टेंट बनावा यासाठी एक्सक्लुझिव्ह असे अपडेट्स देणारे काहीतरी सध्या वातावरण मार्केटमध्ये तयार आपल्याला दिसतोय की डेली परेल कार्यशाळेमध्ये काय होतं आहे, अरुंधताकडे काय होतं आहे, सध्या असं काहीतरी सुरू आहे. पण हे कितपत तुम्हाला योग्य वाटतंय की आपल्या मंडळाचं एखादा बाहेरचा एक मुलगा कोणी असेल, कोणी कॉन्टेंट क्रिएटर असेल, पण तो अशा प्रकारे दाखवत आहे की जिकडे अर्धवट आपल्याला मूर्त्या तयार झालेल्या पाहायला मिळत आहे किंवा ती तारीख आजची की आजच्याच काय एक दिवसाला काय काय गोष्टी घडतात हे बारीक बारीक डोकावलं जात आहे. तर हे योग्य आहे का की अपूर्ण दाखवणं किंवा एखाद्या मूर्तिकाराचं काम असा प्रकारे एक सादर करणं? नाहीच, नक्कीच. कारण या गोष्टी चुकीच्या आहेत. कारण आज मला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी त्या देवाला अर्धवट दाखवते, हे कितपत योग्य आहे? मुळात माझं तर एक मत आहे अशा लोकांना एक सांगणं आहे की तुम्ही या गोष्टी दाखवण्यापेक्षा कधीतरी स्वतः अर्धनग्न रस्त्यावर फिरून बघा. लोकांच्या भावना काय आहेत, लोकांची मत काय तुम्हाला जागेवर कळतील. तुम्ही जर स्वतः या गोष्टी करू शकता काय, तर तो तर देव आहे. तुम्ही देवाला अशी अर्धनग्न वगैरे अर्धवट हात नसलेल्या मूर्ती तुम्ही स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून करा तुम्ही, त्याबद्दल काय नाही. पण तो जेव्हा त्याची पूर्ण होईल, कलर रंगकाम होईल, ह्या सर्व तुम्ही आगमनानंतर दाखवा ना, नक्कीच मंडळसुद्धा तुमचं स्वागत करेल. परंतु तुम्ही मूर्ती बनते आहे, मूर्तीला पाय नाही लावलेत, सोंड नाही लागली आहे, हात नाही, आणि त्या मूर्ती तुम्ही आज सोशल मीडियावर टाकताय. नक्कीच सोशल मीडिया आज काळाची गरज आहे, पण शेवटी त्याचा तुम्ही कुठेतरी गैरवापर करताय ना. आज तुम्ही तुमच्या देवाला, आज आपण इतर म्हणजे मी असा भेदभाव जात धर्म करत नाही, परंतु काही गोष्टी घडतात तेव्हा आपण जात धर्मावर आपण उठतो, ह्यांच्या सणावर त्यांच्या सणावर. पण आपल्या सणाची हसणं आपणच करतोय. आपणच आपल्या देवाला अर्धवट दाखवतोय, हात नसलेल्या मूर्त्या, हात नाही, पाय नाही जॉईंट झालेत, पाय अजून जोडले नाही, काय नाही, ह्या गोष्टी आपणच रिव्हील करतोय. का आता मला प्रसिद्धी मिळावी, माझा चॅनल चांगला चालवा, मला फॉलोअर्स वाढवावे, माझे व्ह्यूज वाढावे. ह्या गोष्टीसाठी आज मी काय करतोय, अगोदरच जातोय. आज मंडळात काही गोष्टी घडतायत. आज प्रत्येक मंडळाचा एक काहीतरी नियम आहे की आपण ही गोष्ट करतोय, तर ही गोष्ट ज्यावेळेस पूर्ण होईल तेव्हा लोकांना कळू दे. बरोबर. एक मंडळाचा पण काहीतरी प्रोटोकॉल आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत असतो, पण ते कधी बाहेर सांगत नाही की आमच्या मंडळात हे चालू काय. कारण प्रत्येक मंडळाचं एक स्वप्न असते की आज मी ही गोष्ट करतोय, ही गोष्ट माझी आता सुरुवात आहे, ही गोष्ट कामकाज त्याचं सुरू आहे. ते कामकाज सुरू असताना तो सांगत आहे, पण कोणतरी तिथे रील स्टार किंवा कोणी म्हणा असे येतात कंटेंट क्रिएट करणारे, त्यांना दिसलं हां इथे काहीतरी वेगळं चालू आहे, करतात, आपल्या चॅनलवर टाकतात. त्या मंडळाचं त्यांना जी गोष्ट मेन गुपित ठेवायची आहे, मंडळ काय करणार, एकदा रिव्हील झाली, सोशल मीडियावर गेली, आज मी टाकली, माझ्याकडनं कोणतरी दुसऱ्याने उचलून टाकली, मंडळ किती जणांचे तोंड बंद करणार? बरोबर. विषय कसा आहे, तुम्हाला करण्याबद्दल विरोध नाही, पण ती गोष्ट पूर्ण होऊ द्या. आज कुठेतरी मंडळाने पण त्यामागे काहीतरी एक स्वप्न पाहिलं आहे की ही गोष्ट मी करतोय. पण मला आज ज्यावेळेस मागच्या वर्षी जर आपल्या बाप्पाच्या बाबतीत सांगतो, आपला महाराजा ज्या जागेत घडत होता ती जागा अशी होती ना की मूर्ती कोणाला पूर्णपणे दिसत नव्हती. तुम्ही बघाल परवा वर्कशॉपच्या गेटवर ना आपल्या मूर्तीचा फक्त चेहरा दिसतो असा बाहेर आलेला, बाहेर आलेलं. पण मूर्ती तुम्ही पुरी बघायला जाल तर पूर्ण दिसत नव्हती, खाली काय 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 कळत नव्हतं. मंडळातल्या कित्येक कार्यकर्त्यांना सुद्धा हे कळत नव्हतं की नक्की काय आहे. ज्यावेळेस मूर्ती आगमनाला बाहेर आली त्यावेळेस कळला. त्यावेळेस जो लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव होते, जे एक्सप्रेशन होते, तो बघण्याचा जो आनंद होता ना, ते खरं स्वप्न होतं की कोणतरी बघून. मी म्हणेन की डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो. नक्की खरंच होता. कारण जे लास्ट इयर जसं आपण यावेळी गेल्या वर्षी ह्या गोष्टीवर बोललेलो रेखाचित्रा बाबतीत, जर तुला आठवत असेल तर, की आपण रेखाचित्र का रिव्हील करत नाही, तर त्याच्या मागचं कारण सुद्धा खरं तर मित्रांनो हेच आहे. या मंडळाचं विशेष मित्रांनो मी कौतुक करतो दरवर्षी, कारण जे तुम्हाला
जे लाईव्ह पाहण्यामध्ये जो आनंद आहे आणि जे डोळ्यामध्ये सामावून घेणं मित्रांनो, तर ते जर तुम्ही रिव्हील आधी जर ते स्केच पाहून झालं तर त्यामध्ये कुठे तर तो एक सस्पेन्स निघून जातो. हो, आज कित्येक लोकांच्या चेहऱ्यावर त्यावेळेसचे जे हावभाव होते, जे आम्ही इतकी वर्ष स्वप्न बघवतो की लोकांकडनं ह्या एक्सप्रेशन बघण्याची माझी इच्छा आपल्या बाप्पाच्या बाबतीत, त्या गोष्टी गेल्या वर्षी घडल्या का? तर आज तो आपली जी मूर्ती होती महाराजाची, ती आगमनाच्या वेळेस लोकांना पूर्णपणे दिसली बरोबर. काय आहे ते. म्हणजे ज्यावेळेस मूर्ती बनत होती तेव्हा सुद्धा भरपूर लोक बघून गेले, पण ती मूर्ती अशा जागेत बनवती की लोकांना ती दिसतच नव्हती नक्की काय आहे, नीट पाहता येत नव्हतं. नीट पाहता येत नव्हती. कारण ती पूर्ण एकदम छोटूशा जागेत होती. आजूबाजूला सुद्धा इतर मंडळाचे गणपती बनत होते. मोठमोठे गणपती होते. म्हणजे सांगायचं कौतुक एवढं की मूर्तिकार जे आपले आहेत अरुणदादा सांगायचं कौतुक काय की त्याला सुद्धा मूर्ती बघण्यासाठी ह्या कोपऱ्यात उभा राहा त्या कोपऱ्यात, त्याला सुद्धा समोरून कळत नव्हती. ही गोष्ट त्याने आम्हाला आगमनाच्या नंतर सांगितली की त्याला स्वतःला सुद्धा माहित नव्हतं की गणपती एवढा खाली झुकलाय. असं आहे. आगमनाच्या वेळेस जेव्हा गणपती बाहेर काढला आपण त्या जागेतनं आणि सरळ ठेवला, तो स्वतः जाऊन ऑफिसमध्ये बसला. तो बोलतो जोपर्यंत मूर्ती रस्त्यावर जात नाही तोपर्यंत मी येणार नाही बाहेर. कारण म्हणजे त्याच्या पण जीवात जीवन होता. कारण मला ते रिक्स एवढूशा खूप कोपऱ्यातून मोठी बघून उभा राहून त्याने मूर्ती बनवली आहे. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ती ओली होती आगमनाच्या दिवशी. तर तो सांगतो मी मागे बसून ते बाप्पाकडे गारांना घालतोय की सुखरूप जाऊ दे, सुखरूप जाऊ दे. ज्यावेळेस मूर्ती तुम्ही पाहिली असेल, तुम्ही मागच्या वर्षीच्या आपल्या आगमनाचा व्हिडिओ बघा तुम्ही, मूर्ती बाहेर येईपर्यंत तो कुठे नव्हता. आम्ही स्वतः होतो तिकडे. ज्यावेळेस मूर्ती रस्त्यावर आली तेव्हा तो धावत आलाय हा. ट्रॉलीच्या पुढे. म्हणजे त्याला सुद्धा कुठेतरी आज त्याने बनवलं, त्याला स्वतःवर विश्वास होता. त्याला जसा त्याच्यावर विश्वास आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याच्यावर विश्वास आहे, बाप्पावर विश्वास आहे की आपण आज मनोभावे सेवा करतोय, आपल्या पाठीशी तोच आहे, तोच आपल्याकडनं करून घेणार. करून घेतो. आज आपण निस्वार्थी सेवा करतोय त्याची, आपल्याकडनं तो करून घेणार. आपण विश्वास बाप्पावर तर आहेच, तसा मूर्तिकारवर ठेवला. मूर्तिकारचा सुद्धा बाप्पावर विश्वास आहे. त्याने मंडळावर विश्वास ठेवला की मी काहीतरी वेगळं करेन, हे मंडळ चालवून घेणार किंवा हे मंडळ माझ्या म्हणजे जी मला माझी कला दाखवायची आहे, मला काय काय वेगवेगळ्या गोष्टी मूर्तीत घडवायच्या आहेत, ती मी आज माझ्या खुल्या मनाने ह्या मंडळाशी करू शकतो. बरोबर. आणि आपण सुद्धा तुम्हाला मागच्या वर्षी जसं बोललो की आपण रेखाचित्र आता त्याकडे घेऊन जात नाही. त्याला त्याच्या डोक्याची संकल्पना, हा बाबा तू ट्रॉलीवर जी संकल्पना उभी करणार ती आम्ही घेऊन जाणार. त्यात आम्ही 2 वर्ष सलग पाहतोच आहे. हां, त्यामुळे कसं आहे, एक स्वतःचा मंडळ म्हणून तो करतो की माझंच मंडळ आहे, चुकलं माकलं मला समजून घेतील. आम्हाला देखील तेवढा विश्वास आहे की ह्या जो व्यक्ती आहे हा जे आम्हाला देणार ते नक्कीच काहीतरी वेगळं असणार. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या रेखाचित्र वगैरे हे येतच नाही. आणि जे इतर लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही हेच सांगतो नेहमी की तुम्ही भले आमच्या बाप्पाची शूट करते सर्व करा, पण ज्या वेळेस आमच्या आगमनाला मूर्ती आपली गेटच्या बाहेर येईल त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काय सोशल मीडिया आहे तिथे तुम्ही अपलोड करा, पण त्या अगोदर करू नका. नक्कीच आम्ही सगळ्यांना विनंती करत असतो की जो आम्हाला त्यावेळेसचा जो आनंद घ्यायचा आहे ना, कार्यकर्त्यांना एक समाधान मिळते ना, निदान ते समाधान तरी आम्हाला त्यावेळेस घेऊ द्या तिथे समाधान. कारण समोर बघितलं हा गणपती बनले, हा असं झालंय ठीक आहे, पण गेल्या वर्षीचा जो विषय होता तो आपण त्या दिवसात सुद्धा बघितला, त्यानंतर आपण 11 दिवसात सुद्धा बघितला. ते समाधान कार्यकर्ता काम करत असतो, काही कुठला नाही तो ते ह्याच गोष्टीचा भुकेला असतो की माझ्याकडे जो येतोय तो जाताना समाधान होऊन जावा. मग ह्या गोष्टीसाठी कार्यकर्ता झगडत असतो. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात एकच स्वप्न असतं की माझा बाप्पा आहे, लोक बघायला येतात तर जाताना आले कंटाळतात. प्रत्येक भक्ता कंटाळलेला असतो, 2-2.5 तास लाईनीत उभा असतो. पण 2-2.5 तासानंतर तो जेव्हा मंडपात प्रवेश करतो, समोर ती भव्यदिव्य मूर्ती बघतो की ज्या गोष्टीसाठी मी आज 2 तास घालवले, तर नक्की 2 तास घालवण्या इतपत काहीतरी आपण दिलं पाहिजे त्याला. त्याचा की 2 तास माझे सार्थ झाले घालवले. ती गोष्ट गेल्या वर्षी घडली. ते जे जाताना जे समाधान होतं ना, लोक थांबून अक्षरशः बोलवते की ज्या गोष्टीसाठी आम्ही आलेलो मन भरलं इथे येऊन. खूप लांबून आलेले आम्ही स्वतः त्यांचे बाईट्स घेतले, कारण आम्ही त्याच गोष्टीकडे येतो की लोकांची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला एक पाहिजे होती, कार्यकर्त्यांची मिळत, आणि सोबत आम्हाला सुद्धा कुठेतरी ते सेवाभाव करायची आमची मनापासून इच्छा आहे. म्हणूनच आम्ही सुद्धा इथे येतोय. आणि सोबतच की आता जे बॅलन्सिंग नाव हे आपल्याला जे मिळालेलं आहे
तर याचा वारसा पुढे कसा चालणार आहे की अरुण दादा आता पुढे सुद्धा आम्हाला त्याच प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत आणि हे नाव कसं जोपासलं जाणार आहे? नक्कीच जो आपल्याला मागच्या वर्षी जे परायच्या महाराजा पुढे टॅगलाईन जोडली गेली की बॅलन्सिंगचा राजा, आणि अरुण दादाला सुद्धा बॅलन्सिंग किंग म्हणून हां. ह्या गोष्टी नक्कीच आपण डोक्यात ठेवू. पण दरवेळेसच असं आपण काहीतरी घडू अशी ग्वाही देऊ शकत नाही. बरोबर. कारण जी जे म्हणतात ना गोष्ट एकदाच होते, जी गोष्ट एकदा होती दरवर्षी करणार होऊ शकते त्याबद्दल हे नाही. पण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणजे जी पहिल्यांदा इतर मंडळी करतील आनंदाची गोष्ट आहे, पण जी रिस्क फर्स्ट टाईम आपण घेतो, पहिल्यांदा घेतो आणि त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट आपली सक्सेस होते, तो आनंद आपल्या कार्यकर्त्यांनी घेतला, त्या मंडळाने घेतला, विभागातील रहिवाशांनी घेतला. आज त्या गोष्टीमुळे आपल्या विभागाला एक वेगळी ओळख निर्माण झाली की परायचा महाराजा ह्या गल्लीत बसतो, ह्या ठिकाणी बसतो. म्हणजे एक आनंदाची गोष्ट अशी होती ना, आनंदाची एक गोष्ट अशी होती ना की आपला विसर्जन झाला बाप्पा, विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी ट्रॉली आणायला गेलो, दुसऱ्या दिवशी ट्रॉली आणली, ट्रॉली ते ठेवली. अक्षरशः पुढचे 10 ते 15 दिवस आहे ना लोक येऊन ह्या ट्रॉलीचा फोटो काढून नेत होते की जेणेकरून हा पोल सेंटरला आहे. मग गणपती तिरपा कसा होता, बॅलन्स कसा होता, लोक अक्षरशः त्या पुढचे 10 ते 15 दिवस आहे ना येऊन इथे उभे राहायचे ऑफिसजवळ आणि त्या ट्रॉलीचा फोटो काढून नेत होते की ह्या गोष्टीवर त्यांनी बॅलन्स कसा केला गणपती. ह्या गोष्टीचा एक वेगळा आनंद होता एक 2025चा. तो उत्सवानंतर सुद्धा आम्हाला मिळालेला. हीच एका कलाकाराची पावती आहे. सोबतच दादा की आता बॅलेन्सिंग हा विषय तर सुरूच आहे, त्याशिवाय आता ह्या वर्षी काहीतरी नवीनच पाहायला मिळणार आहे मित्रांनो. पण आपली ट्रॉली सुद्धा दादा आपण बदलली आहे, नवीन आपण ट्रॉली केली आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे? नाही त्याच्या मागे काय एवढं कारण नाही, फक्त काय मागच्या वर्षी जी आपली मूर्ती होती तिच्या विसर्जनाच्या वेळेस ती जी आपली ट्रॉली होती, एकतर आपल्या त्या मूर्तीचं वजन भरपूर होतं. ती मूर्तीचं वजन बॅलन्स करायसाठी आपण मागे त्याच्या मागे 2 टन रेतीच्या गोणी ठेवल्या होत्या. आता टोटल साधारण किती टनची लास्ट इयर मूर्ती होती? हा एक खरं तर एक मोठा एक काय म्हणतात एक खुलासा व्यवस्थित झालेला नाही आहे. म्हणजे मूर्ती ट्रॉली पाठी वजन जे गेलं आहे हे एकंदरीत कसं काय होतं ते किती? आपली मूर्ती नाही म्हटलं तरी एक 2.5 ते 3 टन मूर्तीचं वजन होतं आणि ते वजन पूर्ण पुढच्या बाजूला होतं. तर मागच्या बाजूने बॅलन्स जाऊ नये त्यासाठी आपण एक 2 टनाची रेती ठेवली होती. त्या व्यतिरिक्त जिथे जिथे उतरण आपण रस्त्यावर चालतोय उतरणाचा भाग येत होता त्यावेळेस आपण कार्यकर्त्यांना तिथे बसवत होतो अजून त्या रेतीवर, जेणेकरून अजून भर येऊन मागून ट्रॉली उठता कामा नये. त्याकरिता आपण 20 ते 25 कार्यकर्ते त्याच्यावर अर्धे बसवत होते, अर्धे उभे राहत, जशी जागा मिळत असेल तसे ॲडजस्ट होऊन तिथे थांबवत होते, जेणेकरून तो चिंचपोकीचा ब्रिज तुम्ही म्हणाल, त्यानंतर गिरगाव चौपाटीला तिथे आपण असे निवडक कार्यकर्ते ठरवलेले की ज्यावेळेस ही मुवमेंट येईल, हा भाग येईल, त्यावेळेस तुम्हाला वरती चढून बसायचं आहे. त्यानंतर 25 ते 30 कार्यकर्ते तुम्हाला फक्त ट्रॉली मागे खेचून धरायचे, म्हणजे उतरणावर ट्रॉली तोल सुटता कामा नये खेचणाऱ्यांचा आणि जाऊ नये. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्यानंतर आपले जे टायर होते, ट्रॉलीची चाकं होती, ती एक 4 व्हीलरच्या गाडीची चाकं होती, त्यात हवा भरली जाते. पण मूर्तीचं वजन जास्त झाल्यामुळे टायरची हवा वारंवार निघत होती, आगमनाच्या वेळी म्हणा विसर्जनच्या. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण आत्ता जी नवीन ट्रॉली बनवली आहे त्या ट्रॉलीचं वजन आत्ता कमीत कमी 3 ते 4 टनाच्या घरात आहे. म्हणजे जेणेकरून आता त्याच्यावर एक 5 ते म्हणजे ज्या आता जे योगेश इस्वलकर म्हणून आहेत त्यांनी अनेक मंडळांच्या ट्रॉल्या बनवल्या, त्यांच्याकडनं आपण ही ट्रॉली बनवून घेतली आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आता ह्या ट्रॉलीवर तुम्ही कमीत कमी 5 ते 6 टनाचा गणपती जरी उभा केला तरी ट्रॉलीला काही होणार नाही. जी चाकं जी बसवलेत त्याच्यात ती कॅपॅसिटी आहे की 7 ते 8 टन वजन घेण्याची. त्यामुळे आता यापुढे तुम्ही मूर्ती कराल तर तुम्हाला ट्रॉलीचा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जे यावेळी विसर्जनाचं नियोजन कसं काय? कारण की लास्ट इयर आनंद तर भरपूर होता, पण त्यामध्ये कुठेतरी एक
जर मी 100% म्हणजे 100% 99% जर कुठेतरी आनंद होता, तर फक्त 1% कुठेतरी एक टीका झाली होती. तर त्याबद्दल काय? त्याबद्दल काय मगाशी म्हटलं तसंच की गणपती आपला ही उत्सव मूर्ती आहे. बरोबर. आपली पूजेची मूर्ती वेगळी असते. आपण सर्वात प्रथम चौपाटीला पोचल्यानंतर जी विसर्जन आरती होते, त्यानंतर आपली जेव्हा उत्सव मूर्ती आपण जेव्हा विसर्जनाला नेतो, त्याच्या अगोदर आपण आपली पूजेची मूर्ती विसर्जनाला नेतो. ती मूर्ती जोपर्यंत विसर्जन करून जे मंडळाचे 2 कार्यकर्ते आपले जातात ती मूर्ती विसर्जन करतात, ते जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आपण ही मूर्ती जागेवरनं हलवत नाही. ती मूर्ती हलवल्यानंतर ती बाहेर आल्यानंतर आपण ही मूर्ती सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी झाल्यानंतर ही मूर्ती आपण समुद्रात विसर्जनाला येतो. सेम तसंच केलं आपण विसर्जन. आपण रात्री 9-9:30ला मूर्तीचं विसर्जन झालं. आपण दुसऱ्या दिवशी ट्रॉली आणायला गेलो. लोक फोटो काढत आहेत, वाद नाही, ट्रॉली फसली गेली सर्व आहे. पण तो जो व्हिडिओ फिरवला गेला, कोणी फिरवला गेला, का फिरवला गेला, त्याबद्दल मंडळाने त्याकडे लक्ष दिलं नाही. कारण एक गोष्ट मंडळात एक कार्यकर्ता किंवा एक माणूस म्हणून मला एक गोष्ट कळते की ज्यावेळेस माझ्या 10 गोष्टी चांगल्या झाल्या तर मला 8 जण माझं कौतुक करतात, तर त्यातले 2 जण माझ्या चुका काढणार. तर ते 2 जण चुका काढतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत बसण्यापेक्षा 8 लोकांनी माझं कौतुक केलं तर त्यांचा आधार घेऊन मी अजून पुढे काय चांगलं करू शकतो. बरोबर. आणि मुळात पुन्हा त्या मुद्द्यावर येतो की आपणच आपल्या देवाची विटंबना करतो. आज व्हिडिओ तुम्ही फिरवलात, आज आपला गणपती, आपला महाराजा मागच्या वेळेस भरपूर नाव झालं म्हणून लोकांनी तुम्ही टार्गेट केलात, परंतु त्याच्यासोबत इतर गणपतीसुद्धा दिसत होते. मग त्या मंडळाचा का? मग ह्या गोष्टी करण्यापेक्षा आज एक कार्यकर्ता म्हणून, आणि मुळात हे करणारे कोण आहेत की ज्यांचा मंडळाशी काही संबंध नसतो. जो व्यक्ती एखाद्या मंडळात काम करतो ना, तर त्याला माहीत असते की मी 3-4 महिने ह्या गोष्टीसाठी घालवलेत आणि कुठेतरी ह्या गोष्टी घडल्या माझ्या मंडळाच्या बाबतीत तर मला लागणार. पण ह्या गोष्टी असाच व्यक्ती करू शकतो ज्याचा मंडळाशी काही संबंध नाही, जो घर बसल्या काहीतरी आपल्याला टाईमपास नाही, हा विषय भेटलाय, कर ह्या विषयावर आणि हा विषय टाकून मी मोकळा, पुढे काय होणार. तर नक्कीच माझी एक प्रशासनाला विनंती राहील, आपल्या व्हिडिओमार्फत मी सांगतो, प्रशासनाला विनंती राहील की विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जे लोक चौपाटीवर अशा गोष्टी करायला जातात तर नक्कीच त्यांना फक्त एक गोष्टीपासून वाढवा की तुम्ही अशा ज्या मूर्त्या ज्या विसर्जनाला असतात यांचे फोटो काढू नका. तुम्ही आलात तिथलं चित्र पाहण्यासाठी, नक्की पहा, काही आनंद घ्या, पण ह्या गोष्टीचे फोटो काढून ते व्हायरल करू नका. कारण आपणच आपल्या देवाची विटंबना करतोय, आपणच आपल्या समाजाची एक कुठेतरी इतर समाजाला बोलण्यापेक्षा आपणच एक काहीतरी त्यांना एक विषय देतोय की ह्या विषयावर चर्चा करा. आणि ह्याच गोष्टीमुळे आज कुठेतरी जे विषय उठतात की मोठ्या मूर्त्या कशाला, POP बँड, हे करण्यामागे कोण इतर दुसरा तिसरा कोण नाही, आपल्यातलीच लोक आहेत. ते आपल्यातलेच लोक आहे. ह्या चुकीचं हे आहे ते. मुळात तुम्ही ह्या गोष्टीसाठी आहे ना, तुम्ही ह्या गोष्टी कधीतरी मंडळात काम करा. एखाद्या मंडळात तुम्ही जिथे राहता तिथल्या कुठल्या तरी मंडळात काम करा. मी असं नाही म्हणत की गणेशोत्सवात, इथं सुद्धा मंडळ आहे, म्हणजे इथं सुद्धा गोष्टी, इथं सुद्धा उत्सव सण आहेत, कुठेतरी त्या गोष्टीत काम करा. मग एखाद्या सणासाठी, सण आहे 10 दिवसाचा किंवा समजा 2 दिवसाचा आहे, पण त्या 2 दिवसासाठी पण मला 20 दिवस अगोदर तयारी करावी लागते. मग 20 दिवस जर मी या गोष्टीसाठी दिले आहेत आणि 2 दिवस मी 20 दिवस मेहनत करून हे 2 दिवस मी चांगले गेले आणि चांगले गेल्यानंतर त्याच्यातली एक गोष्ट कुठेतरी चुकीची एकाला भेटली, तो वर्षभर माझी हे करतोय, मग माझ्या 20 दिवसाच्या मेहनत इकडे कोण बघतच नाही. म्हणजे मी आज घरदार सोडून या सर्व गोष्टी केल्या मंडळासाठी किंवा त्या सणासाठी, उत्सवासाठी केल्या, त्या गोष्टी बाजूलाच राहिल्या ना. माझी एक चूक तुम्ही पाहिलात, पण त्यामागे मी 4 महिने मंडळ त्या गोष्टीसाठी किती वेळ दिला. मी काम, घरदार काम, ह्या सर्व गोष्टी सामोन ह्या गोष्टीसाठी वेळ दिला. मग कुठेतरी तुम्ही त्या कार्यकर्त्यांचं कुठेतरी त्यांच्या कामावर तुम्ही प्रश्न उठवताय. त्यामुळे स्वतः अगोदर हेही कामं करा आणि नंतर एखाद्याची बदनामी करायला या. ठीक आहे दादा, थँक्यू की इतका मोलाचा वेळ दिलास आणि इतक्या छान दिलखुलास अशा गप्पा मारल्यास आमच्याबरोबर.
तर आता पुन्हा एकदा थँक्यू आणि पुन्हा एकदा आपली भेट होईलच की नक्की आपला जेव्हा उत्सव आरंभ आता या ठिकाणी मित्रांनो सुरू झालाच आहे परळच्या महाराजाचा 2026चा आपला बॅलेन्सिंगचा राजा परळचा महाराजा. तेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या 360 कट्ट्याला. धन्यवाद. नमस्कार.